श्री गुरुदेव. अनंत विभूषित जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज जसे ज्ञानयोगी आहेत तसेच कर्मयोगी सुद्धा आहेत. आपल्या भक्तगणांसाठी आणि रंजल्या गांजल्या समाजासाठी जणू काही हा दुग्ध शर्करा योगच नव्हे काय. अमृताचा महाकुंभ म्हणजे आपले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. कर्मयोग्याला भूषण आणि प्रेरणा देणारा त्यांचा महान संदेश आपल्याला माणूस पण जगायला शिकवतो. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा हा त्यांचा महामंत्र म्हणजे जणू मानवी वेदाचे महावाक्यच होय. आपल्या धर्मशास्त्रात 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा हे वेदतुल्य महावाक्य आपणा सर्वांना रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी तन, मन आणि धन अर्पण करण्यास उद्युक्त करते. तुम्ही आम्ही सर्वांनी गतवर्षी जगद्गुरुश्रींचा 50वा जन्मोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. जगद्गुरुश्रींनी आपल्याकडे भेट मागितली ती मरणोत्तर देहदान या महान कार्याची. उपस्थित भक्त शिष्यांनी त्या क्षणी आम्ही 50,000 मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करत आहोत असे घोषित केले. अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीत 56,537 दात्यांनी आपले मरणोत्तर देहदानाचे फॉर्म्स गुरुचरणी अर्पण केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने सदरचे फॉर्म्स महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांच्या शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतरही हजारोंच्या संख्येने फॉर्म येतच होते, परंतु महाराष्ट्रातील सर्व मेडिकल कॉलेजनी फॉर्म स्वीकारण्याची असमर्थता दाखवल्यामुळे लाखो फॉर्म आज संस्थानाच्या कार्यालयात पडून आहेत. किती हे गुरूंच्यावरील उदंड प्रेम. काही मेडिकल कॉलेजना फॉर्म रजिस्टर करताना काही ऑफिसर विचारत होते, हे एवढे हजारो फॉर्म सबमिट करत आहात, ते फक्त सोपस्कार की खऱ्या अर्थाने कार्य होणार आहे. फॉर्म सबमिट करणारे आपल्या संस्थानाचे वैद्यकीय पथक मात्र काहीच बोलत नव्हते, कारण त्यांना ठाऊक होते की रजिस्टर होत असलेले फॉर्म नक्कीच व्यर्थ जाणार नाहीत. आणि तो दिवस उजाडला. दिनांक 6 सप्टेंबर 2016 ऋषी पंचमीचा तो दिवस. श्रीमती मंदाकिनी विनायकराव पांडे या गुरुभगिनींचे नागपूर येथे निधन झाले. त्यांची सून आणि मुलगी यांनी तात्काळ नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दयुष आचार्य, गुरुदास पाल, अमोल जगनाळे इत्यादी आपल्या संप्रदायाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांचा देह मेडिकल कॉलेजला सुपूर्द केला. त्यानंतर दिनांक 5 ऑक्टोबर 2016 रोजी पार्वतीबाई जगन्नाथ जाधव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर या गुरुभगिनींचे निधन झाले. त्यांचा मुलगा अंतराम जगन्नाथ जाधव, नातू प्रतीक अंतराम जाधव यांनी तुकाराम किवळेकर, मयूर कुलकर्णी, विठ्ठल पाटील, विलासराव देशमुख या सांप्रदायिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लातूर मेडिकल कॉलेजला त्यांचा देह सुपूर्द केला. दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रोजी सुलोचना रुद्रप्पा राजन्नवार, राहणार शुक्रवार पेठ, बेळगाव यांचे देहावसान झाले. त्यांचा मुलगा मोहन रुद्रप्पा राजन्नवार आणि मुलगी लीलावती जगदीश हेदूर शेट्टी आणि आपल्या संप्रदायाचे कार्यकर्ते बाळकृष्ण सायनेकर, युवराज कसोटे, सागर हुंद्रे, बलराम गुगाडे यांनी बेळगाव मेडिकल कॉलेज येथे त्यांचा देह सुपूर्द केला.